नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, मराठ्यांच्या आरक्षणासाठी जी.आर. आला आपल्याला ठाऊक आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुटलं, आंदोलन संपलं. जरांगे पाटील इस्पितळात हल्ली उपचार घेत आहेत. कुठे? छत्रपती संभाजीनगर इथे. मनोज जरांगे पाटलांनी आपलं काम केलं, संघर्ष केला, रक्त जाळलं, वारंवार उपोषण करून मराठा समाजासाठी आपल्या शरीराचे अवयव देखील खराब करून घेतले, हे लक्षात घ्या. जरांगेंनी आपलं काम केलं, सरकारने आपलं काम केलं. मराठ्यांना काय मिळालं, काय नाही मिळालं, हे प्रत्यक्ष आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यावरच मित्रहो कळेल, हे लक्षात घ्या. पण त्याआधी मीडियावर काल परवापासून वेगवेगळ्या चर्चेला सध्या अगदी उधाण आलं आहे. कुणी काही बोलतायत, कुणी काही बोलतायत. मराठ्यांना आरक्षण मिळू नये असं ज्यांना ज्यांना वाटत होतं त्यांच्या बुडातून धूर निघायला सुरुवात झाली आहे, हे लक्षात घ्या. मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे असं ज्यांना ज्यांना वाटत होतं त्यांच्या मनात अजूनही शंकेचं भूत आहे. आता यात मुख्य एक गोष्ट समजून घ्या, बारीक लक्ष देऊन ऐका मित्रहो. जे विघ्न संतोषी आहेत त्यांना सोडून द्या. त्यांच्यावर बोलून आपला वेळ उगाच वाया घालवण्यात काहीही अर्थ नाही. ऐकण्यासाठी, बघण्यासाठी तेवढं ठीक आहे. युट्यूबवर बोलणारे पत्रकार देखील काही आहेत यापैकी जे असा भ्रम पसरवतात, किंवा जे संघाचे कट्टर भक्त आहेत, स्वतःला बुद्धिजीवी समजणारे चड्डीप्रिय संघोटे आहेत, हे लक्षात घ्या. जे पूर्वीपासूनच बहुजनांचा तिरस्कार करतात आणि आजही करतात, हे लक्षात घ्या. अलीकडे ते प्रत्येकच कुणी स्वतःला फडणवीस समजत आहेत, तर कुणाला वाटते नरेंद्र मोदी मी स्वतःच आहे, कुणाला वाटते मी मोहन भागवत आहे, कुणाला वाटते मी संघाचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि बस आता हीच सत्ता, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत आमचीच सत्ता राहील, असा त्यांना भ्रम आहे. एक म्हातारा पत्रकार म्हणतो मराठ्यांना जी.आर. म्हणजे काय हे समजतच नाही. तो आणि त्याचे काही सवंगडी मराठा आंदोलनाची पहिल्या दिवसापासूनच खिल्ली उडवत आहे. 3-4 पत्रकार आहेत महाराष्ट्रात, आपल्याला ठाऊक असेल. वेळ आली की त्यांची नावही मी सांगणार आहे तुम्हाला. 2014 पासून त्यांना वाटते त्यांच्या घरीच सत्ता आहे. तसे हे सर्व मुळात उंदराला भिणारे भेकड आहेत, हे लक्षात घ्या. परंतु त्यांची अलीकडे खूप ते बोलताहेत, एवढं मात्र निश्चित. असो, हा आपला मुळात विषयच नाही आजचा मित्रहो. मुख्य मुद्दा आहे जी.आर. मी स्वतः वाचला, त्यावरील अनेक विश्लेषणही कालपासून मी बघतो आहे, ऐकतो आहे. कालपासून मी केलेल्या एकंदरीत विषयावरूनच, अभ्यासावरूनच माझ्या काय लक्षात आलं ते आधी समजून घ्या. नवीन आलेल्या जी.आर. मध्ये 99% बाबी या मराठ्यांच्या उपयोगाच्याच आहेत, त्यांच्याच पक्षाच्या आहे, लक्षात घ्या. सकारात्मक बोलायचं झाल्यास त्यातली मुख्य एक गोष्ट लक्षात घ्या. केवळ ज्यामुळे सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळू शकते ती पहिली गोष्ट ही आहे की 1881 मध्ये ब्रिटिश भारत सरकारने जी जनगणना केली होती त्यात मराठा हा शब्द कुठेही, मराठा या नावाचा उल्लेख नाही, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. मात्र त्यानंतर 1911 मध्ये कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असा शब्द तिथे आला आहे, त्याची नोंद आहे. त्यानंतर 1921 ते 1931 या कालखंडात मराठा वेगळा आणि कुणबी शब्द हा वेगळा झाला आहे. अशा ह्या 3 गोष्टी आहेत मित्र. आता यावर अनेक तर्कवितर्क आहेत. कुणी काही बोलतायत, कुणी काही बोलतायत. कदाचित त्यावेळच्या काही थोड्या थिडक्या प्रस्थापितांनी आपण काही वेगळे आहोत, प्रतिष्ठित आहोत, पाटील आहोत, असा काहीसा प्रकार घडला असावा. अर्थात हा माझा अंदाज आहे. आपल्या नोंदी स्वतः या मराठा नावाने त्यांनी केल्या असाव्यात. अर्थात याला काही ठोस असा आधार नाही, हे लक्षात घ्या. परंतु एखादी गोष्ट घडली तर त्याचे अंदाज, त्यावर कयास आपण अशा प्रकारे लावू शकतो, त्याला काही हरकत नाही. हा संशोधनाचा भाग आहे. खरं तर मित्रहो, इंग्रजांनी ही जनगणना पद्धत सुरू का केली असावी हे देखील लक्षात घ्या. किंवा आपण एक नवीन नाव या आंदोलनाच्या निमित्ताने ऐकत आहोत, ते म्हणजे हैदराबाद गॅजेट. आता हा मुख्य मुद्दा आहे. अनेकांना भ्रम आहे की हैदराबाद गॅजेट काय आहे, सातारा गॅजेट म्हणजे काय, कारण आपण नव्याने हे शब्दप्रयोग आता होताना दिसत आहे.
या गॅजेटवरून हे आरक्षण देण्यात यावं, आधी हे समजून घ्या, हे असं मनोज जरांगे पाटलांनी का म्हटलं असावं. हे गॅजेट फक्त हैदराबाद किंवा सातारा एवढंच नाही तर देशभरात ही गॅजेटियर आहेत हे देखील लक्षात घ्या. प्रत्येक प्रांतातील लोकांचा लेखाजोखा, अर्थात ते लोक, त्या प्रांतातील लोक, त्या भागातील लोक कुठल्या जातीचे आहेत, त्यांचा कामधंदा बेसिक काय आहे, त्यांची संस्कृती काय आहे, त्यांची शेती व्यवसाय त्यांचा असेल किंवा त्यांचा काही धंदा असेल किंवा त्यांचा कुठला परिसर आहे, त्या परिसराचं क्षेत्रफळ किती आहे वगैरे वगैरे, या सर्व गोष्टींचा समावेश असणारं एक दस्तऐवज म्हणजे गॅजेट. तुम्हाला कळलं असेल आता. त्यामुळे हैदराबाद गॅजेट, सातारा गॅजेट मधील पुराव्यांच्या आधारे मराठ्यांना आरक्षण सरकार देऊ शकते. केवळ एक पुरावा म्हणून हा गॅजेट हा शब्द हल्ली प्रत्येकाच्या कानावर आला आहे. आता दुसरी एक मेक या GR मध्ये दिसते आहे मित्र, मी जे वाचला त्याप्रमाणे सांगतोय तुम्हाला, ती म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसार पात्र मराठ्यांनाच हे आरक्षण लागू करण्यात येईल असं त्या GR मध्ये लिहिलेलं आहे. आता बघा, ही मेक आहे मित्र, ही पाचर आहे. पात्र अपात्र, आता पात्र आणि अपात्र कशाच्या आधारावर ठरवणार हे तुम्हाला कळेल. या शब्दामुळे सध्या मराठ्यांच्या मनात शंका कुशंका येत आहेत, त्या स्वाभाविक आहेत, येईलच. मंडळी, या GR मध्ये काही शब्दांचा फेरबदल करायचा असल्यास तुम्ही करू शकता किंवा तो बदल तुम्ही आम्हाला सुचवू शकता, असं आंदोलनस्थळी आलेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. या शब्दावर हे सरकारचे प्रतिनिधी मंत्री किती ठाम राहतात ते काळानुसार आपल्याला कळेल मित्र. ते जर ठाम राहिले तर ज्या ज्या ठिकाणी त्रुटी दिसत आहेत त्या त्या ठिकाणी या GR मध्ये बदल होऊ शकतात. ही सकारात्मक बाजू समजून घ्या. अर्थातच आज आपण म्हणू शकतो की आरक्षण मिळणार, पण सरसकट हा शब्द त्या GR मध्ये कुठेही नाही. त्यामुळे महाराष्ट्रभरात हल्ली संभ्रम निर्माण झाला आहे. सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बरी होईल 2-4 दिवसात. येत्या 2-4 दिवसात तब्येत त्यांची बरी झाल्यावरच यावर चर्चा होऊ शकते. मराठ्यांचे वकील आहेत, आपल्याला ठाऊक आहे, सल्लागार समिती देखील आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांकडे देखील विद्वान मंडळी आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे काहीतरी चांगलंच निष्पन्न होईल अशी आशा आपण या निमित्तानं ठेवूया. उगाच नकारात्मक बोलण्याला सुद्धा आधार लागतो. त्यामुळे सकारात्मक बोलून समाधान मांडण्यातच सध्या आपली सर्वांची भलाई आहे, शांती आहे आणि चांगलंच होईल हे आपण समजूया. असो मंडळी, आपल्याला नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, महाराष्ट्रभरात हा व्हिडिओ पाठवा आणि आपल्या हक्काच्या रिनेश रंजन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.